बाय दरवाजा उघड. देवा बाय दरवाजा उघड. बाय बघ, तू दरवाजा उघडला नाही ना तर आपण तुला कधीच आवाज देणार नाही. अरे भाई, अरे काय झालं सांगशील का? कसलं एवढं टेन्शन आहे तुला? बोल ना. बाय तू 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 रडतोय काय? अरे बाय आपण आहे ना, बोल ना आपल्या जवळ. काय झाला? बाबा बाबा इकडे. Oh, my sweet girl. बाबा, very good. My son-in-law. ह्या आमच्या कॉलेजच्या प्रोफेसर डॉक्टर मोनिका श्रीखंडे. किती यंग आणि नावाप्रमाणे स्वीट. मस्त. तरी आपण तुला आधीपासून सांगत होतो, ही पोरगी दिसते तेवढी साधी नाही. हे असले उद्योग करायची काय गरज होती रे तिला? सत्या, अरे आपण त्या तिकडे असताना आपल्या समोर सगळ्यांसमोर तिने एक खोटा बाप उभा केला होता रे. अरे आपण तिकडे असताना सगळ्यांसमोर आपण तिचा बाप आहे हे आपल्याला नव्हतं बोलता येत रे. सत्या, सगळ्यांसमोर आपण खरा बाप असताना सुद्धा ना ती आपल्याला बाप मानायला तयार नव्हती. सत्या, तूच सांग आपल्याला कसं वाटलं असेल? तुझेच लाड आहे ते सगळे. तू डोक्यावर चढवून ठेवलंय ना म्हणून अशी वागते ती. अरे बाप चुकला म्हणून पोरीने शिक्षा द्यायची, ठीक आहे ना, पण पोरीच्या सगळ्या चुका बापाने किती वेळ पोटात घालायच्या रे? सत्या, अरे प्रत्येक बापाला ना आपल्या मुलीपेक्षा जास्त महत्वाचं काय असतं रे? सत्या, आता आपल्याला ना एक वेगळंच टेन्शन आहे रे. आता आणखीन कसलं टेन्शन? सत्या, डॉलीबाईंना ना त्या माणसाचा डाऊट आलाय बहुतेक. हा, एक काम धड जमत नाही तुझ्या राधाला. तिकडे पण माती घालली का? आपण डॉली वहिनींना डाऊट आलाय म्हणजे काय? काही बोलल्या का तुला त्या? राधा बघा ना, राधा राधा त्यांना पैसे देतीये. असेल काहीतरी ना. काय असेल काहीतरी. समजा तुम्हाला मुलगी असती देवा, तुम्ही तुमच्या मुलीकडनं कुठल्याही कारणासाठी का होईना पण पैसे घेतले असतात का? सांगा बरं मला. खरं तर ना माझं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. बोला ना. तर कॉलेजमध्ये ना एक छोटंसं काम करून घ्यायचंय. तुम्हाला आवडेल का करायला? हो, करायला आवडेल ना. तुम्ही सांगाल तसं. या साधारणतः दुपारी 1 वाजता मला कॉलेजमध्ये भेटा. हो 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 हो. राधाला माझी कॅबिन माहितीये. हा राधा, तू घेऊन ये तुझ्या बाबांना. अरे डॉलीबाईंसमोर तर त्याची पुरती वाट लागली होती. आता तर त्याला कॉलेजमध्ये बोलवलंय म्हणजे तर सालेचे 12 वाजतील. ते आपल्याला त्या माणसाचं काही नाही रे. आपल्याला ना राधाचं टेन्शन आहे रे. त्या माणसाने जर त्याचा थोबाड उचकटला ना तर राधाची पार वाट लागेल रे. हेच आपल्याला टेन्शन आहे. हे भाय तू, अरे आता आपण काय करू सत्या? साला तो माणूस डॉलीबाईं समोर आला नाही तरी टेन्शन. आता तो डॉलीबाईं समोर येणार म्हणून टेन्शन आहे. त्याला डॉलीबाईं समोर यायच्या आधीच उचलला तर? अरे पण कसा? काहीतरी सबूत असेल ना. तू काहीतरी हिंट दे आपल्याला. त्याला तुझ्या समोर एका तासात उभा करतो आपण. काहीतरी सांग ना, त्याचा नाव गाव पत्ता एखादा फोटो काहीतरी असेल. अरे नाही सत्या, हाच तर लोचा आहे ना. आपल्याकडे त्याची काय पण इन्फॉर्मेशन नाही पण राधाकडे त्याची इन्फॉर्मेशन असेल. मग ती काय आपल्याला टीप लागू देणार नाही, की आपल्याला मदत करणार नाही आणि आपण तिला मदत करू शकणार नाही. सगळंच लोच आहे. अरे राधा, राधा काय करून ठेवलंस तू? आपल्याला तुझी मदत करायची पण करणार तरी कशी यार? करू भाई करू, आपण नक्की मदत करू तिला. तू जरा आठवून बघ ना, म्हणजे त्याच्या बोलण्यात कोणाचं तरी नाव नंबर पत्ता काहीतरी आला असेल जरा आठव. ए सत्या, आठवलं. ए हा भाई, सांग पटकन सांग. ते आपण एकत्र फोटो काढतो ना, सेल्फी. हा, राधानी तसा सगळ्यांचा सेल्फी काढला होता. तिच्या मोबाईल मध्ये नक्की असेल. राधाच्या मोबाईल? हा,
समजा तिने तो उडवला नसेल तर? नाही असणार असणार. खऱ्या बापाचा फोटो नसेल पण त्या बोगस बापाचा फोटो नक्की असणार. बाय आपण आलोच. हॅलो. हा अगं तुला मी ते मेल करायला सांगितलं होतं, केलंयस का? ओके 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 ठीक आहे, चेक करते मी. बाय. आईच्या गावात तरी लॉक काय आला, कसा खोलायचा, काय असेल याचा पासवर्ड? राधाचा बर्थडे. हा ट्राय मारूया. जय बजरंग बली. काय असेल याचा पासवर्ड? सध्या बेजा चालव, बेजा चालव. राधाचा मोबाईल, लव अफेअर, कपल, कबीरा. आईच्या गावात अरे कोणी अटकला? या कसला बोगस बाप उचलून आणलाय? 50 रुपये जास्त टाकले असते तर चांगला बाप सापडला असता. हा कोणी आयटम? अरे याला बघून यांना पटला हा राधाचा बाप आहे ते. त्याच्या याला बघूनच संशय येतोय. हाय. हाय. ते 1 वाजता लक्षात आहे ना बाबा? येस मॅम, येणार आहे. हा ओके गुड. सी यू ॲट 1. या. सत्या काय खबर? सत्या आपल्याकडे टाइम नाही अजिबात. पहिले सांगतो लवकर कर, काय करायचं त्या. राधा, येस मॅम. 1 वाजताचं लक्षात आहे ना तुमच्या? हो. ग्रेट. डोंट फॉरगेट. मी ECG रिपोर्ट वाचून कळवते तुम्हाला. राधा 1 मिनिट, 1 सेकंड होल्ड करा. ते 1 वाजताचं लक्षात आहे ना? येस मॅम. हा ओके फाईन. येस डॉक्टर अनिकेत, आल बी देअर. बरं झालं भेटलात. ते 1 वाजताचं लक्षात आहे ना? येस मॅम. ग्रेट. सी यू.
गॉड. कबीर यार मॅम ना काय झालंय? त्याच्याकडे दुसरं काही कामच नाहीये का सारखं माझ्या मागे लागलेत त्या? मला नाही माहित. हे नाटक तूच सुरू केलंस ना? आता तूच निस्तर. काय रे, काय झालं? गिफ्ट नाही दिलं की रिप्लाय नाही दिलं? विल यू जस्ट शट अप? कशाला उगाच त्रास देताय? अरे कबीर, अरे कबीर. कबीर कबीर मॅम 4 वाजता कॉन्फरन्स मीटिंग आहे, तुम्हाला मेसेज द्यायला सांगितलंय. ठीक आहे, मी येते म्हणून सर. ओके. मॅम मैं कम इन? या प्लीज कम इन. आले बाबा? हो मॅम. आय मीन नो 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 मॅम नो. काय झालं एक्झॅक्टली? जस्ट काम डाऊन. सांगा मला. ऍक्च्युली मॅम तुम्हाला बाबा भेटायला येणार आहेत, पण त्यांना म्हणजे ते एका कामात अडकलेत, सो त्यांना यायला 4 वाजणार आहेत. तर मग ते तुम्हाला चालेल का की उद्या 4 वाजता हा. का? एक मिनिट. जाधव, मगाशी तुम्ही मला निरोप दिलात ना 4 वाजता मीटिंग आहे म्हणून? हा, ती 5ची करा. ओके. मॅम म्हणजे ते कट टू कट 4ला कदाचित नाही पोहोचणार, कारण का ते खूपच बिझी आहेत ना. सो 5ही वाजतील त्यांना यायला. मग इट्स ओके राधा. कसं आहे, थोडाफार उशीर तर होतोच ना, आणि थोडं मागे पुढे चालणार आहे मला. मी कॉलेजमध्येच आहे, डझंट मॅटर. तुम्हाला नक्की चालेल का मॅम? नाहीतर आपण उद्या नाही नाही, उद्या परवा वगैरे नको. म्हणजे हे जे इंटिरियरचं काम आहे ना, त्याबद्दलचं डिस्कशन आजच व्हायला पाहिजे. थोडं अर्जंट आहे ना म्हणून. ओके मॅम. ओके. आले का बाबा? चला भेटूया. नाही मॅम, ते नाही येणार आहे. म्हणजे त्यांना लागलंय. लागलंय म्हणजे? काय माहिती काय लागलंय. तुम्हाला कळतंय का राधा तुम्ही काय बोलताय ते? मलाच कळत मी काय बोलते. राधा, हा, ते तुम्हाला भेटायला येणार होते मॅम, पण रस्त्यात त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, सो त्यांना खूप लागलंय. ओ माय गॉड, ऍक्सिडेंट? बापरे, मग आता ते नाही येऊ शकत तर मग आपण जाऊयात त्यांना भेटायला. काय झालं? कबीर, राधाच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. ते तर इथे येऊ शकत नाहीत, त्यामुळे आपल्याला तिकडे जावं लागेल. कदाचित त्यांना आपल्या मदतीची गरजही लागेल. हो ना राधा? चला आपण जाऊ. लेट्स गो. हे देवाला कळवायला हवं, तोच काहीतरी करू शकतो. काय झालं? ते गाडी बहुतेक बिघडली. आपण बघतो काहीतरी. गॉड, मी आपण बघतो. हे सत्या, पत्ता बोल पहिले, बाकी आपण बघून घेतो. किती उशीर होतोय. झालं का? हा, झालं झालं. झालं ना? निघूया. हा, निघा. चल रे तू.
अरे नको ना. बेसनाचा लाडू घालू काय तुला? अरे दिवाळी गेली, नको आता. हा मग आता फटाके फोडतो ना मी. नाही अरे. लय खाजे रे तुला, ऍक्टिंग करायची लय खाजे. अरे करिअरच झालं नाही, काय करू सांग ना आता. मग आपण करतो ना करिअर, सगळं व्यवस्थित करिअर करतो. ए, नको. तुझे अरे, अरे, बाबा, ए, नाही. इकडे रे, ये नको. पटकन. ए, जगदार. हा, गप बसायचा नाही तर घालणार तुला. नको घालू. हा रंगा. हा याच्या तुला असा वाटला पाहिजे. हा देवा, तुम्हाला राधाचं घर माहितीये का? ते आपल्याला घर नाही माहिती, पण राधाचे बाबा कुठे भेटतील ना ते आपल्याला माहिती आहे. तुम्हाला कसं काय माहिती? सांगतो. अरे काय माकड करून टाकला यार तुम्ही, यार काय केलंय? गपरे अरे पण हे सगळा ओरिजिनल मार दे. गप. त्याला नडला ना तर इथेच गाडला, लक्षात ठेवायचा. गप रा. गप रे गप, नाही तर घालेन, आपल्याला नाही नडायचा. गप गप बस जरा. हे बघा ना, हे बघा काय झाला. ऍक्सिडेंट, मोठा ऍक्सिडेंट झाला. आपण आलो वेळेवर, नाहीतर वरतीच. बापरे, अँब्युलन्सला कॉल केलाय का? नाही अहो नको, कशाला. आपण केलंय ना सगळं, आपण करणार, याचं सगळं व्यवस्थित करणार. लय लागलं याला, लय फुटला या. आता 4 महिने हा काही उठत नाही. बाबा तुम्हाला किती लागलंय बाबा? पण सत्यभाऊजी, तुम्ही इथे काय करताय? आपण आपलं नेहमीच येणं जाणं असतं ना इकडनं, तसाच आज पण चाललेलो तर हा सगळा कांड दिसला. आता हेल्प करणं आपली जिम्मेदारी आहे ना, हेल्प करायला आपण हमेशा तयार असतो, तसं मदत केली आपण याला. बघा. बापरे, खूप लागले का? मी बघू का? नाही अहो नको, कशाला. ये भाई, ये इकडे. थांब. ये बाय यांना हॉस्पिटलला नेऊ ना आपण. दरवाजा उघड ना. ये तू ये. अहो, ते खूप लागलंय त्यांना. करतो आपण व्यवस्थित. मी ते या गाडीतून कसं जाणार? हॉस्पिटलला न्यायचं. मी काय म्हणते, थँक गॉड, देवा यार वाचवलंस. कसाही असला ना तरी खरा बाप हा खरा बापच असतो. जोवर हा देवाबाई आहे ना, तोवर वरच्या देवालाही तुझी काळजी करायची गरज नाही. जोवर देवाबाई आहे तोवर टेन्शन नाही घ्यायचं. बापरे. राधा, राधा. कबीर तू आत्ता इथे? म्हणजे आपण लेक्चरला भेटलोच असतो, एक कॉल तरी करायचा. लेक्चरला वगैरे नको, मला आत्ता तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. चल. काय रे, काय झालं? एनी प्रॉब्लेम? म्हणजे इतकी घाई काय आहे? काही आहे आणि आत्ताच बोलणं महत्वाचं आहे. कारण कसं आहे ना, तू एक खोटा बोलता बोलता अजून किती खोटं बोलशील ना, काही सांगता येत नाही. व्हॉट? काय म्हणालास? राधा, मला ना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय तुझ्याकडून, पण ते अगदी खरं खरं. जमणार आहे? एक मिनिट, नक्की काय म्हणायचंय तुला? तू माझ्यासोबत चल, मग तुला कळेल. कुठे? का विश्वास नाहीये माझ्यावर? हा, का मी खोटं बोलतोय असं वाटतंय तुला? कबीर अरे तू काय बडबडतोयस, मला काही कळत नाहीये. आपल्याला कुठे जायचंय जरा सांगशील? देवाकडे. कशाला? चल, जाता जरा सांगतो तुला. कबीर 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 प्लीज, कबीर मला सांगशील का काय चाललंय? हेच मी तुला कालपासून विचारतोय, तुझं काय चाललंय? हा, खोटे बाबा आणणार ऑल. हा, कशासाठी? अरे पण मग त्याचा देवाकडे जाण्याशी काय संबंध आहे? संबंध आहे, कारण काल जर सत्य आणि देवानी ते तुझ्या सो कॉल्ड बाबांना अडवलं नसतं ना, तर मोनिका मॅमना सगळं सत्य कळलं असतं आणि आपण दोघं मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आलो असतो. ते काही नाही, तू आता माझ्याबरोबर येतेस आणि देवाला सॉरी आणि थँक्यू म्हणतेस. माय फूट. हे बघ, मी कोणालाही माझी मदत करायला सांगितली नव्हती.
माझं मी बघितलं असतं. त्यात काय त्याला थँक्स म्हणायचं. हाऊ मीन राधा, तर तू त्याला थँक्स म्हणायचं सोडून हा ऍटिट्यूड कसला दाखवतेस? हा, दिस इज नॉट डन राधा. अगं त्यांनी तुला ना खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकण्यापासून वाचवलंय. कबीर प्लीज, हे बघ, तो तुझा मित्र आहे, त्यामुळे त्याने काही केलं ना तरी ते तुला ग्रेटच वाटतं. पण माझं तसं नाहीये. मुळात त्याला माझ्या पर्सनल प्रॉब्लेम मध्ये पडायला सांगितलंच कोणी होतं? माझा प्रॉब्लेम आहे ना, मी सॉल्व्ह करूच शकते. राधा अगं तू अशी नाहीयेस ग की सेल्फिश, सेल्फ सेंटर्ड. इतकी स्वार्थी तू कधीच नव्हतीस ग. कबीर चल, हे बघ, यात सेल्फिश असण्यासारखं काहीच नाहीये. मुळात ना ते देवाला सवयच आहे सगळ्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये नाक खुपसायची. स्वतःचे प्रॉब्लेम त्याला सांभाळता येत नाही. चालला मोठा सुपर हिरो बनायला. शट अप, जस्ट शट अप. मला ना तुझ्याकडून एक शब्दही ऐकायचा नाहीये, आणि त्या देवाच्या विरुद्धात तर नाहीच नाही.